आता बातम्या सविस्तर। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी नगर परिषदेत राजघराण्यातील श्रद्धा सावंत भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर भाजपने आमदार दीपक केसरकरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। केसरकरांचा श्रद्धा सावंत यांना छुपा पाठिंबा असं नितेश राणेंनी म्हटलं। तर कुणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये, युती मोडल्यावर पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही असं प्रत्युत्तर आता दीपक केसरकरांनी दिलंय। या संदर्भात कोणी गैरसमज पसरवू नये, युती मोडल्यावर पाठिंब्याचा प्रश्न येत नाही असं केसरकरांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे महायुतीतल्याच दोन नेत्यांमध्ये आता या निवडणुकीच्या निमित्ताने जुगलबंदी पाहायला मिळते। किती दीपक केसरकर साहेबांनी उमेदवार उभा केला ना, त्यांचा पाठिंबा हा श्रद्धा ताईंनाच आहे हे मला चांगलं माहिती आहे। म्हणून हे बोललं तर चुकीचं ठरणार नाही की श्रद्धा ताईंना मत म्हणजे दीपक भाईंना मत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। शेवटी आपल्याला आहे छुपा पाठिंबा, काय विषय त्याच्यामध्ये? ये अंदर की बात है, दीपक भाई हमारे साथ है। आमच्या पक्षाच्या उमेदवार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सौ नीता सावंत कविटकर याच आहेत आणि माझा पूर्ण पाठिंबा नीता सावंत कविटकर, ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर यांनाच आहे आणि कोणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये। एक गोष्ट अशी आहे की जर आमची युती झाली असती तर मी 100% पाठिंबा दिला असता, पण युती मोडल्यानंतर त्या बीजेपीच्या उमेदवार आहेत, आमच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर याच आहेत आणि त्याच्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही। राज्यभरामध्ये नगर परिषद निवडणुकीचा धुराळा उडतोय। स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी युती तोडून स्वतंत्र